नमस्ते मित्रांनो, मागील भागात आपण समुपदेशनाची तत्वे जी आहेत किंवा कार्य वगैरे जे आहेत आणि त्याच पद्धतीने समुपदेशन असेल, मार्गदर्शन असेल आणि मानसोपचार जे आहे यामध्ये नेमका फरक काय आहे किंवा त्याच्यामध्ये साम्य नेमकं काय आहे याबाबत आपण माहिती घेतली होती. आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शनाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत किंवा मार्गदर्शनाची भूमिका नेमकी काय आहे याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपण मार्गदर्शनाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. मार्गदर्शनाचे सर्वसाधारणतः जे आहेत ते वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आता बऱ्याचशा काही व्याख्यात्यांनी वगैरे आहे किंवा अभ्यासकांनी जे आहे ते त्यांच्या पद्धतीने मांडलेल्या बऱ्याचशा काही प्रकारसुद्धा आहेत. पण आपण इन जनरल जे म्हणजे सर्वांपरी आपण म्हणूया की सगळं मान्य आहेत किंवा जनरली जे पद्धती वापरल्या जातात त्या पद्धतींचा आज आपण थोडक्यात आढावा घेऊया. आता पहिला जो एक प्रकार आहे मार्गदर्शनाचा तो आहे औपचारिक मार्गदर्शन किंवा दुसरा आहे प्रकार अनौपचारिक मार्गदर्शन. म्हणजे काय की औपचारिक पद्धतीने म्हणजे इथे विशिष्ट प्रकारची संरचना वगैरे केली असते किंवा विशिष्ट प्रकारचा हेतू तिथे असतो, विशिष्ट प्रकारचं उद्दिष्ट गाठण्यासाठी जे आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादं ध्येय साध्य करण्याच्या अनुषंगाने आपण त्या व्यक्तीला पुढे जाण्यासाठी ज्या पद्धतीने गाईडलाईन देत असतो ते म्हणजे काय आहे औपचारिक मार्गदर्शन आहे. म्हणजे इथे कुठेतरी औपचारिकता जी आहे ती पाळली जाते. म्हणजे सगळं चारी बाजूंनी काय केली जाते, जमवाजमव केली जाते. इथे मात्र लक्ष महत्त्वाचं असतं आणि हे लक्ष साध्य करण्याच्या अनुषंगाने कोणकोणत्या टप्प्यातून त्या व्यक्तीला जावं लागणार आहे किंवा कशा प्रकारचा मार्ग त्यांनी अवलंबणं गरजेचं आहे किंवा कोणकोणत्या स्रोतांचा त्यांनी वापर करणं गरजेचं आहे, कोणकोणते प्रयत्न त्याला आवश्यक आहे. इथे सगळी ह्या बाजूची काय केलेली असते एक विशिष्ट प्रकारची चौकट असते आणि त्या चौकटीच्या अनुषंगाने जेव्हा शिक्षक असतील किंवा मार्गदर्शक असतील किंवा विषय तज्ज्ञ वगैरे असतील ज्या वेळेला त्या व्यक्तीला मार्गदर्शन करत असतात तो प्रकार म्हणजे काय आहे औपचारिक मार्गदर्शन आहे. आता पुढचा जो आहे अनौपचारिक मार्गदर्शनाचा जो काही भाग आहे तर इथे काय आहे की कुठल्याही प्रकारचं आपण म्हणूया की तत्व इथे विशिष्ट ठरलेली नसतात किंवा हे ध्येय साध्य करायचं जरी असलं तरी सुद्धा हाच मार्ग अवलंबला पाहिजे असं काही निश्चित नसतं. अगदी सहजासहजी त्या व्यक्तीला त्याच्या कलेनुसार किंवा त्याच्या क्षमतेनुसार किंवा त्याच्या कुवतीनुसार तो सहज ते टप्पे गाठत जे आहे तो त्या ध्येयापर्यंत काय करू शकतो आहे पोहोचू शकतो आहे. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची विशिष्ट संरचना किंवा चौकट वगैरे इथे नसते आणि त्यावेळेला सहज आपण म्हणतो की आता 10वी-12वी झालेला आहे ना की ह्या फॅकल्टीकडे तू जा म्हणजे तुला चांगल्या पद्धतीचा स्कोप मिळेल किंवा अशा प्रकारचा व्यावसायिक शिक्षणक्रम निवड म्हणजे तुला निश्चितच भावी काळामध्ये त्याचा फायदा होईल. आणि तो कुठेतरी मग ते फक्त कुठेतरी त्याच्या कानावर आलेलं असतं आणि त्या अनुषंगाने तो जसजशी संधी मिळत जाईल तसतसे तो जे काही पावलं उचलतो आणि त्या अनुषंगाने ते ध्येय गाठण्याचा जो प्रयत्न करत असतो ते मार्गदर्शन म्हणजे काय आहे अनौपचारिक मार्गदर्शन. आता तुमच्या कालच्या याच्यावरनं लक्षात आलं असेल की मार्गदर्शन, समुपदेशन आणि मानसोपचार ज्याचा आपण फरक बघत होतो तर मार्गदर्शन बऱ्याच वेळेला जे आहे म्हणजे इथे आपण गोपनीयतेचा भाग जर लक्षात घेतला या समुपदेशन आणि मानसोपचारामध्ये जेवढं काही गांभीर्य असतं किंवा एक सखोलता असते किंवा एक विश्वास असतो किंवा इथं कुठल्याही प्रकारचे चुकीचं कुठल्याही प्रकार मार्ग दाखवला जात नाही. पण मार्गदर्शनामध्ये तसं कुठल्याही प्रकारचं होत नाही. मार्गदर्शन बऱ्याच वेळेला चुकीचं सुद्धा दिलं जाऊ शकतं. समजा एखाद्या व्यक्तीला असं वाटत असलं की ह्या व्यक्तीला आपल्याला ह्या योग्य दिशेने जाऊ द्यायचं नाहीये तर निश्चितच त्याला चुकीचे सुद्धा मार्गदर्शन हे केलं जाऊ शकतं आहे. म्हणजे अनौपचारिकरित्या जे आहे त्यामध्ये हा जो काही भाग आहे तो जास्त येत असतो की इथे त्या व्यक्ती म्हणजे जो गाईडलाईन देत असतो त्याला खूप काही मनापासून असं वाटत नसतं की समोरच्या व्यक्तीने अगदी प्रॉपर वेने जाणं गरजेचं आहे. पण मात्र इथे चुकीची सुद्धा दिशा दाखवली जाण्याची काय आहे शक्यता आहे. पुढचा जो मार्गदर्शनाचा प्रकार आहे तो आहे वैयक्तिक मार्गदर्शन आणि गट मार्गदर्शन किंवा समूह मार्गदर्शन वगैरे आहे. म्हणजे काय स्पेसिफिक त्या व्यक्तीशी संबंधित असेल, त्या विद्यार्थ्याशी संबंधित असेल, त्याच्या क्षेत्राशी संबंधित असेल, त्याच्या समस्येशी संबंधित असेल. म्हणजे फक्त
एक म्हणजे जो काही मार्गदर्शक असतो तो आणि तो विद्यार्थी यामध्ये तिसरा कोणाचाही हेतू तेथे साध्य होत नाहीये. आणि त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला काय होत असतं की आपल्याकडे काही इनडिसिप्लिनरी काही विद्यार्थी असतात की त्यांच्या वर्तनाच्या काही समस्या असतात किंवा घरगुती काही त्या विद्यार्थ्यांच्या समस्या असतात, अध्ययनाच्या काही समस्या असतात. तर त्यावेळेला व्यक्तिशः आपण त्या व्यक्तीकडे किंवा त्या विद्यार्थ्याकडे काय करत असतो, लक्ष केंद्रित करत असतो आणि त्याला कुठेतरी आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचं वर्तन तुझं अपेक्षित आहे किंवा तुला अध्ययन करत असताना अशा प्रकारची जी समस्या येत असते तर तू कशा पद्धतीने ते अभ्यासाचे मार्ग निवडणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वैयक्तिकरित्या इथे सर्वसामान्यीकरण जे करत असतात किंवा जे प्रयत्न तुम्ही करत असतात ते फक्त व्यक्तिनिष्ठ असते. समोर तुमच्यापुढे जी व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या म्हणजे जी काही समस्या असते तेवढ्यापुरतंच काय आहे मर्यादित असतं. पण आता इथे समूह मार्गदर्शन किंवा गट मार्गदर्शन जेव्हा आपण म्हणतो तर एकाच वेळेला सगळी माहिती जी आहे ती एकाच तऱ्हेने सगळ्यांपर्यंत पोहोचण्याच्या अनुषंगाने म्हणजे जसं आता आपण जे काही म्हणजे सगळे आपण विद्यार्थी आहोत आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या विषयाचं जे काही ज्ञान जे आहे ते ज्ञान पोहोचवण्याच्या अनुषंगाने संबंधित व्यक्ती जी आहे ती तुमच्यापुढे काय करते आहे, संवाद साधते आहे. म्हणजे इथे काय आहे की एकाच पद्धतीच्या समस्या असलेल्या भरपूर काही व्यक्ती असतात, भरपूर काही विद्यार्थी असतात किंवा एक विशिष्ट प्रकारची माहिती जी आहे ती अनेक लोकांपर्यंत जी पोहोचवायची असेल तर त्यावेळेला अशा प्रकारचं जे काही मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे इथे काय आहे की एकाच दृष्टिक्षेपात सगळ्यांपर्यंत सारखीच माहिती जाणं हा एक महत्त्वाचा हेतू असतो. वैयक्तिकमध्ये काय आहे की फक्त व्यक्तिपरत्वे समस्या जी आहे त्या पद्धतीने त्याला गाईडलाईन दिली जाते. इथे मात्र एकाच कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी असतील किंवा व्यक्ती जे काही असतील आणि त्यांना त्या पद्धतीने त्या समस्येच्या अनुषंगाने गाईडलाईन देण्यात ज्या वेळेला येत असतात तर त्यावेळेला आपण त्याला काय म्हणू शकतो आहे, समूह मार्गदर्शन किंवा गट मार्गदर्शन आपण म्हणू शकतो. म्हणजे आता रिसर्चच्या अनुषंगाने असेल तर तुम्हाला तुमचे मार्गदर्शक जे आहेत तर त्या रिसर्चचा टॉपिक कसा निवडायचा आहे किंवा त्याची उद्दिष्ट कशी निवडायची आहे किंवा त्या अनुषंगाने तुमचा प्लॅनिंग कसं तयार करायचं आहे ही सगळ्यांपर्यंत जी आहे ही सारख्या प्रमाणात काय करत असतात, ते गाईडलाईन देत असतात. म्हणजेच इथे हेतू काय असतो की कुठल्याही प्रकारे वेगळी माहिती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू नये किंवा गटामध्ये जे काही चर्चा केली जाते ती चर्चा सगळ्यांपर्यंत जी आहे ही सारख्याच प्रमाणात पोहोचणं गरजेचं आहे, असा त्यामागचा काय असतो, हेतू असतो. तिसरा प्रकार जो आहे हा म्हणजे जनरली सगळीकडे आपण वापरत असतो तो म्हणजे आहे शैक्षणिक मार्गदर्शन, व्यावसायिक मार्गदर्शन आणि तिसरा प्रकार जो आहे तो पुन्हा वैयक्तिक मार्गदर्शन. आता प्रकार 2 मध्ये सुद्धा वैयक्तिक मार्गदर्शन आलेलं आहे. आता ह्या प्रकार 3 मध्ये सुद्धा काय आहे, हे जनरली वापरले जातात की शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्याला कुठे अडचण येत असेल किंवा व्यक्तीला अडचण येत असेल तर त्यावेळेला त्याला मार्गदर्शन केलं जातं. व्यवसायाच्या अनुषंगाने किंवा त्याचा करिअर मार्गदर्शनाच्या अनुषंगाने त्याला कुठे कुठे कशा कशा संधी उपलब्ध आहेत याबद्दल माहिती जी पुरवली जाते आणि पुन्हा आणखी वैयक्तिक स्वरूपामध्ये मार्गदर्शन दिलं जातं. आता शैक्षणिक बाबीच्या बाबतीत जर आपण थोडासा विचार केला की ह्या अनेक समस्या असतात शैक्षणिकदृष्ट्या. मग अध्ययनाच्या समस्या असतात किंवा त्याच्या एकूणच म्हणजे आपण म्हणूया की विषय सादरीकरणाच्या त्याच्या समस्या असतात, लिखाणाच्या समस्या असतात, समजून घेण्याच्या क्षमता असतात, आकलनाच्या काही समस्या वगैरे असू शकतात, एकमेकांमधलं ॲडजस्टमेंट करण्याच्या समस्या असू शकतात, आपल्या वर्गमित्र वगैरे जे आहेत त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या समस्या असतात, वर्तनाच्या काही समस्या असतात, शिस्तीच्या काही समस्या असतात. अशा अनेक अंगाने शैक्षणिक समस्या ज्या आहेत या समस्यांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना काय केलं जातं, विशिष्ट प्रकारे मार्गदर्शन केलं जाते. शाळांमध्ये आपण हे बघत असतो किंवा इतरही वेळेला जेव्हा एखादा व्यक्ती ग्रॅज्युएट होतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे होतो तरीही त्याला त्याची दिशा निश्चित नसते की मला नेमकं काय करायचं आहे, कुठे जायचं आहे. तर अशा वेळेला शैक्षणिकदृष्ट्या त्या व्यक्तीला पुढे मार्गदर्शन म्हणजे मार्गक्रमण करण्याच्या अनुषंगाने काय केलं जातं, आपण एक कुठेतरी दिशाही दिली जाते. मग त्यामध्ये विषय निवड वगैरे असतील, कोणत्या प्रकारचे विषय मी घ्यायचे आहेत. कारण जनरली 8वी पर्यंत आपण जर बघितलं तर सगळ्यांना सारखे विषय असतात, पण 8वी नंतर मात्र विषय बदल असतात. काही जणांना व्यावसायिक शिक्षणक्रम निवडायचं असतं, काही जणांना स्किल बेस्ड शिक्षणक्रम निवडायचे असतात. म्हणजे बेस जो आहे म्हणजे बेसिक कोर्सेस जे आहेत किंवा बेसिक विषय जे आहेत ते ॲज इट इज जसेच तसे असतात. पण वैकल्पिक विषय ज्या वेळेला विद्यार्थ्यांना निवडायचे असतात
तर त्यावेळेला मात्र शिक्षक जे आहेत ते विद्यार्थ्यांना काय करत असतात, मार्गदर्शन करत असतात की तुझ्यामधले गट्स काय आहेत किंवा तुझ्याकडे स्ट्रेंथ पॉईंट्स काय आहेत, त्या अनुषंगाने तू कुठल्या प्रकारचा विषय निवडणं गरजेचं आहे, असं त्यावेळेला आपण काय करत असतो, मार्गदर्शन करत असतो. शिवाय अभ्यासाच्या बाबतीत कुठेतरी त्याला कमी पडत असेल किंवा त्याला थोडीशी रुची नसेल किंवा तो तिथे त्याच्या मनामध्ये कुठेतरी न्यूनगंडता वगैरे असेल किंवा त्याला इच्छा जरी असली ते अभ्यास करण्याची, परंतु त्याला कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, किती वेळ त्याच्यासाठी द्यावा किंवा कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे क्लुप्त्या त्याच्यासाठी वापराव्यात, कोणत्या प्रकारची तंत्र त्याच्यासाठी वापरावी, याच्या अनुषंगाने विद्यार्थ्याला काय येत असतात, अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं. आणि म्हणून अभ्यासाच्या त्याच्या ज्या काही सवयी असतील किंवा जे काही अभ्यास करण्याच्या ज्या काही पद्धती वगैरे असतील किंवा तो स्रोत वगैरे जे वापरत असतो, तर ते स्रोत कशा पद्धतीचे वापरणं पण गरजेचं आहे. कारण आपल्याकडे खूप काही विषयाची माहिती असते. म्हणजे आपण आता गृहीत धरूया की एखाद्या विषयाबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही वेगवेगळ्या मीडियाचा वगैरे वापर करत असतात, ग्रंथालयाचा वगैरे वापर करत असतात. पण नेमकं त्याच्यातून मला काय घ्यायचं आहे हे सुद्धा काही व्यक्तींना लक्षात येत नाही. भारंभार माहिती फक्त गोळा करत असतात आणि मग इतकं त्यांच्या पुढे साठतं की त्याच्यातून नेमकं काय घ्यायचं आहे हा त्यांच्या मनामध्ये संभ्रम जो आहे तो तयार होत असतो. आणि म्हणून स्पेसिफिक माहिती कुठे आणि कशी मिळेल आणि त्या माहितीची ऑथेंटिसिटी सुद्धा जी आहे ती कशा पद्धतीची आहे किंवा कोणत्या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला ऑथेंटिक माहिती मिळेल किंवा कोणत्या याच्यावर गेल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती मिळेल, आपली दिशा जी आहे ती चुकणार नाही, अशा प्रकारचं सगळं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन जे आहे ते विद्यार्थ्यांना देणं म्हणजेच काय आहे, शैक्षणिक मार्गदर्शन आहे. त्याच पद्धतीने जर आपल्याला असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या काही कमतरता आहेत किंवा तो गणिताच्या बाबतीत मागे असेल, भाषेच्या बाबतीत मागे असेल किंवा एकूणच शैक्षणिक प्रगती करण्याच्या अनुषंगाने त्याला ज्या अडचणींना त्याला सामोरं जावं लागत असेल, तर शिक्षक या नात्याने आपल्याला काही नैदानिक म्हणजे डायग्नोस्टिक टेस्ट वगैरे ज्या आहेत त्या वापराव्या लागतात. आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे ह्या विद्यार्थ्याला नेमकी कशामध्ये कमतरता आहे किंवा कशात त्याची त्रुटी आहे, कशात तो मागे पडतो आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची चाचण्या वगैरे वापरून तर त्याला आपण काय करू शकतो, चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो आहे. आणि उपचारात्मक शिक्षण जे आहे ते सुद्धा आपण म्हणजे रेमिडियल टीचिंग वगैरे जे आहे, कारण एकदा तुम्हाला त्याचं डायग्नोज झालं की याला कोणती नेमकी समस्या आहे की त्या समस्येवर उपचार देण्याच्या अनुषंगाने तुम्हाला रेमिडियल टीचिंग वगैरे जे आहे किंवा त्याची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला काय करता येते, चांगल्या पद्धतीने करता येते. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला शैक्षणिक मार्गदर्शनामध्ये ह्या सगळ्या बाबी येतात. इतरही बऱ्याचशा काही बाबी आहेत तर त्या आपण काय करू शकतो आहात, त्याचा अभ्यास आपण करू शकतो आहात. पुढचा जो प्रकार आहे तो आहे व्यावसायिक मार्गदर्शन. म्हणजे इथे काय आहे की व्यक्तीची जी काही क्षमता जी आहे किंवा व्यक्तीचं जे काही क्वालिफिकेशन जे आहे किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही अवेलेबिलिटी आहे किंवा संधींची उपलब्धता वगैरे जे आहे, तर त्या अनुषंगाने विशिष्ट प्रकारच्या स्किल बेस्ड नोकरी असेल किंवा त्या पद्धतीची क्षमता किंवा पात्रता असणाऱ्याच लोकांची जेव्हा निवड केली जाते तर त्यावेळेला ॲप्टिट्यूड वगैरे टेस्ट असतात की ज्या अनुषंगाने ही व्यक्ती जी आहे ती व्यक्ती त्या नोकरीमध्ये चालू शकेल की नाही किंवा मला किती जरी वाटलं की मला ही नोकरी मिळावी पण मी त्या पद्धतीने माझ्यामध्ये तेवढे क्षमता आहे की नाही, हे सगळं आजमून पाहण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या चाचण्यांचा काय केला जात असतो, वापर केला जात असतो की जेणेकरून त्याच्यातून त्या व्यक्तीच्या क्षमता किंवा पात्रता ज्या आहेत त्या काय केल्या जातात, पडताळून पाहिल्या जातात. आणि त्या अनुषंगाने तो व्यक्ती तग धरू शकेल की नाही किंवा त्या नोकरीसाठी तो सुटेबल आहे की नाही. आता तुम्ही बऱ्याचशा कंपन्यांमध्ये वगैरे बघा किंवा टेक्निकल वगैरे प्रोसेसमध्ये बघा तर अगोदर ती टेस्ट घेतली जाते किंवा ती त्या पद्धतीने टेस्ट घेतल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जर खरोखर उतरलो तर मग कुठेतरी मेरिट लिस्ट लागते आणि त्याच्यानंतर पुन्हा आपली इंटरव्ह्यू वजा घेतली जातं की आपल्यामध्ये ती क्षमता आहे की नाही हे चाचपून घेण्यासाठी. म्हणजे थेरॉटिकली काही प्रयत्न केले जातात आणि त्यानंतर प्रॅक्टिकल बेसवर आपल्याला काही ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे दिला जातो आणि मग त्याच्यातून आजमावून पाहिले जाते की संबंधित व्यक्ती ह्या व्यवसायासाठी योग्य आहे की नाही. मग त्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या मानसशास्त्रीय किंवा अजूनही काही टेस्ट वगैरे जे आहेत तर त्या टेस्टमध्ये जे आहे की त्या व्यक्तीला जो त्याने व्यवसाय निवडण्याचा जो काही प्रयत्न करतो आहे, भले तो थेरॉटिकली वगैरे तो चांगला प्रूव्ह करू शकत असेल परंतु
तरीही सुद्धा त्या क्षेत्रातले जे काही बारकावे आहेत किंवा त्याचे जे काही अजून काही कंगोरे वगैरे आहेत ते त्या व्यक्तीला माहीत होण्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये खरोखर त्याला इंटरेस्ट आहे की नाही, तर ते इंटरेस्ट टेस्टसुद्धा वगैरे जे आहे त्याच्यातून सुद्धा आपण काय करू शकतो की ह्या व्यवसायाच्या अनुषंगाने संबंधित व्यक्ती सुटेबल आहे की नाही हे आपल्याला काय करता येतात, चाचपून बघता येतात. शिवाय बुद्धिमत्तेच्या चाचण्या असतात किंवा पात्रतेच्या वगैरे चाचण्या असतात की ज्या अनुषंगाने जी अपेक्षित बुद्धिमत्ता त्यांना हवी असते किंवा जे तर्क वितर्काच्या अनुषंगाने व्यक्ती जो आहे तो त्या पद्धतीने विचार करू शकतो की नाही किंवा त्याची विचार क्षमता जी आहे ती बहुअंगी आहे की नाही हे चाचपून बघण्यासाठी सुद्धा अशा चाचण्यांचा काय केला जातो, वापर केला जातो. शिवाय व्यक्तिमत्वाच्या काही चाचण्या आहेत, त्या व्यक्तिमत्वाच्या चाचण्या सुद्धा त्या वापरल्या जातात. जसं आता 16 PF वगैरे आहे किंवा अजूनही काही चाचण्या आहेत. तर त्या अनुषंगाने कारण शेवटी जॉब जे आहे, जॉब प्रोफाईल जे आहे त्या प्रोफाईलच्या अनुषंगाने तुमच्या सगळ्या चारही बाजूंनी ज्या काही आवश्यक असलेले जे काही गुण असतील किंवा पात्रता वगैरे जे असतील किंवा त्याला आवश्यक असणारं व्यक्तिमत्व जे आहे ते सुटेबल आहे की नाही हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपण आता बऱ्याचशा क्षेत्रामध्ये बघत असतो की असं वाटतं की ह्या जॉबसाठी ही व्यक्ती खरंच इलिजिबल होती का. इलिजिबिलिटी नसताना सुद्धा काही व्यक्ती काही ठिकाणी पदावर आपल्याला दिसत असतात आणि मग हे कुठेतरी विसंगतता आपल्याला दिसते. परंतु आता कॉर्पोरेट क्षेत्राचा जर विचार केला किंवा ह्या प्रोफेशनल क्षेत्राचा जर आपण आता विचार केला तर आता सगळ्यांना स्किल बेस किंवा परफॉर्म बेस वगैरे जे आहे ते निवडलं जातं आहे. कोणालाही सहजासहजी संधी तिथे मिळत नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या टप्प्यातून त्या लोकांना जावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा पार त्यांना कराव्या लागतात आणि त्यानुसारच त्यांना त्या परफॉर्मन्स बेस नोकरी जी आहे ती काय करता येते, आता मिळवता येते आहे. पण बरीचशी अशी काही क्षेत्र आहेत की तिथे नुसतं अगदी बेसिक तुम्ही ग्रॅज्युएशन असलात, पोस्ट ग्रॅज्युएशन असलात, नेट सेट असलात तरी होऊन जातं. पण मग त्या व्यक्तीला ते त्या पद्धतीने ते त्याचा विषय तरी मांडता येतो आहे की नाही हे बघितलं जात नाही. पण मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बारकाईने बघितल्या जातात आणि त्या अनुषंगाने मग त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असेल किंवा त्याची रुची असेल किंवा त्याची बुद्धिमत्ता वगैरे असेल, त्याची पात्रता वगैरे असेल, ह्या सगळ्या बाबीने काय केला जातो, विचार केला जातो आणि त्या अनुषंगाने व्यक्तीची निवड ही पद्धतीने केली जाते. त्याच पद्धतीने काही शैक्षणिकदृष्ट्या शैक्षणिक पात्रतेच्या काही चाचण्या वगैरे असतात तर त्या चाचण्यांच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीला काय केलं जातं, चाचपून पाहिलं जातं आणि मग तो व्यवसायासाठी योग्य आहे की नाही किंवा जर त्या व्यवसायासाठी जर तुला तुझी पात्रता तयार करायची असेल किंवा तुझी क्षमता तुला तयार करायची असेल, तुझं व्यक्तिमत्व जर तुला तसं घडवायचं असेल तर त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला काय केलं जातं, मार्गदर्शन हे केलं जात असतं. म्हणजे इथे काय आहे की जरीही समजा त्या व्यक्तीमध्ये त्या आपण म्हणतो इलिजिबिलिटी नाही आहे पण त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून काय केलं जातं, शैक्षणिकदृष्ट्या व्यावसायिकदृष्ट्या जे आहे ते मार्गदर्शन हे विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला केलं जातं आणि त्या अनुषंगाने तशा व्यक्ती ज्या आहेत त्या तयार केल्या जातात, घडवल्या जातात आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्रामचा काय घ्यावा लागतो, आधार हा घ्यावा लागतो. पुढचा जे मार्गदर्शनाचा प्रकार आहे तो आहे पुन्हा वैयक्तिक मार्गदर्शन. इथे सुद्धा पुन्हा आणखी शैक्षणिकदृष्ट्या असेल, व्यावसायिकदृष्ट्या असेल, या समस्यांच्या व्यतिरिक्त त्याच्या ज्या काही इतर समस्या असतील मग त्या भावनिक असतील, मानसिक असतील किंवा सामाजिक काही समस्या असतील किंवा आर्थिक काही विवंचना वगैरे असतील किंवा एकूणच समायोजनाच्या अनुषंगाने त्याचे काही प्रश्न असतील तर असे जे वेगवेगळे प्रश्न असतात जे व्यवसाय किंवा शिक्षणाच्या पलीकडे आहेत तर त्याला एकूणच त्याचं सहजासहजी जीवन जगत असताना त्याला अनेक अडथळ्यांना जे आहे ते पार व्हावं लागतं आणि ते साधे साधे अडथळे सुद्धा जर तो पार करू शकत नाहीये तर त्यावेळेला अशा लोकांना जी मदत लागत असते तर त्या मदतीला आपण काय म्हणत असतो, वैयक्तिक मार्गदर्शन असं आपण म्हणत असतो. की बऱ्याच वेळेला काय होतं की कुटुंबामध्ये अनेक कलह असतात, आपले आपले आई वडील असतील किंवा आपले मुलं वगैरे जे असतील किंवा एकूणच आपले नातेसंबंध जे काही असतील घरातले तर त्या नातेसंबंधांशी जुळवून घेताना सुद्धा अनेक काही समस्या येत असतात. मग अगदी साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत की अगदी सकाळी उठल्यापासून अगदी साधा तुम्हाला चहा ठेवायचा आहे तर चहा तुम्हाला कोणाला गोड लागतो, कोणाला कमी साखरेचा लागतो किंवा कोणाला कशा पद्धतीचा लागतो तर हे चहाचं तंत्र जरी थोडंसं बिघडलं तरी सुद्धा आपापसामध्ये काय होत असतात, वादविवाद होत असतात. म्हणजे अगदी छोटी गोष्ट असते पण मात्र
या गोष्टीचा सुद्धा खूप मोठा विपर्यास केला जातो आणि मोठी मोठी भांडणं आपण जी आहे ती घराघरांमध्ये बघत असतो. म्हणजे इथे कुठेतरी समोरच्या व्यक्तीच्या ज्या काही अडचणी असतील किंवा समोरच्या व्यक्तीच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या पूर्तता करण्याच्या अनुषंगाने म्हणजे कुटुंबामध्ये वावरत असताना अनेक अडचणींना जे आहे ते सामोरं जावं लागत असतं. एकमेकांचे विचार असतील ते बऱ्याच वेळेला पटत नाहीत किंवा एकमेकांच्या वर्तणुकीच्या पद्धती असतील, उठण्या बसण्याच्या पद्धती असतील, खाण्याच्या पद्धती असतील, एकूणच त्यांचं समोरच्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे किंवा समोरच्याचं जे काही वर्तन आहे ते वर्तन कुठेतरी आपल्याला खटकतं आहे किंवा त्या वर्तनाच्या अनुषंगाने इतरांवरही त्याचा विपरीत जर परिणाम होत असेल तर निश्चितच वेगवेगळ्या प्रकारचे कलह हे जे आहे ते कुटुंबामध्ये निर्माण होत असतात. आणि मग त्या अनुषंगाने सुद्धा आपण काय करत असतो, वैयक्तिकरित्या व्यक्तीला कशा पद्धतीने वागणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या समस्या कशा पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे किंवा कुटुंबाची एकूणच पार्श्वभूमी जर लक्षात घेतल्या तर स्वतः ॲडजस्टमेंट कसं करायचं आहे याबद्दल जे आहे मार्गदर्शन हे केलं जातं ते वैयक्तिकरित्या ह्या. कारण वैयक्तिकरित्या समस्या ह्या प्रत्येकाच्या पुन्हा आणखी वेगळ्या आहेत. त्याच पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सुद्धा काही ज्या समस्या असतात म्हणजे काही व्यक्तींना काय आहे की येणारा म्हणजे आपण म्हणूया की भरपूर प्रमाणामध्ये त्याच्याकडे येणारं असतं पण त्याला त्याचा विनियोग कसा करायचा आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे, त्याची गुंतवणूक कशा पद्धतीने करायची आहे हे बऱ्याच व्यक्तींना जमत नाही. फक्त पैसा हातात आला की लगेचच तो खर्च करण्याच्या मागे फक्त ते पडत असतात. पण महिन्याभरामध्ये मला अशा अशा प्रकारच्या वस्तूंची गरज आहे किंवा अशा प्रकारे मला पैसा लागणार आहे याचं त्यांना कुठल्याही प्रकारचं काय नसतं, साधर्म्य नसतं किंवा मनामध्ये कुठल्याही प्रकारचा तसा विचार नसतो, फक्त उधळपट्टी करणं. आणि त्यामुळे काय होत असतं की कुटुंबाचे जे काही वेगवेगळे प्रश्न असतात किंवा आर्थिक विवंचना जी काही सहन करावी लागते, मग शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांच्या काही फीज वगैरे भरणं असतील किंवा घरामध्ये ज्या काही वस्तू वगैरे लागत असतील किंवा एकूणच घर संसार चालवत असताना ज्या काही अनेक अडचणी असतात तर त्या सोडवण्यासाठी जर कुठेतरी हा आर्थिकदृष्ट्या जर व्यक्ती जर कमकुवत असेल तर मात्र तिथे सुद्धा काय होत असतात की वादविवाद वगैरे होत असतात. तर मग प्रत्यक्षात त्याने गुंतवणूक कशी करावी किंवा त्याची सेव्हिंग त्याने कशा पद्धतीने करायचं आहे, कोणत्या खर्चाला कशा पद्धतीने आळा घालणं गरजेचं आहे किंवा हे खर्च कमी कसे करता येतील आणि ज्याचं गरज नाही आहे ती गरज नसताना सुद्धा काही व्यक्ती काय करत असतात, वाफाट खर्च करत असतात. आता मॉलमध्ये तुम्ही गेल्यावर बघितलं असेल, आपण मॉलमध्ये गेल्यानंतर इतक्या तऱ्हेच्या वस्तू तिथे असतात की काही लोकांचं मी ऑब्झर्वेशन केलं, म्हणजे मी मॉलमध्ये सुद्धा जाते पण एका कोपऱ्याला उभी राहते आणि ऑब्झर्व करत असते. तर ऑब्झर्व करत असताना असं लक्षात आलेलं आहे की जी वस्तू दिसते ती फक्त टाक, ते एवढे मोठे ट्रॉलीच्या ट्रॉली 2-2, 3-3 ट्रॉली फक्त भरायचं असतं. त्या वस्तूची किंमत आपण बघत नाही, त्या वस्तूची खरंच आज आपल्याला गरज आहे का ते आपण बघत नाहीये, त्याच्यात कोणते कंटेंट आहे ते आपण बघत नाहीये. फक्त अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे, नवीन काहीतरी दिसतं आहे म्हणून फक्त ओढायचं आणि टाकायचं असे सुद्धा काही प्रकार दिसतात. तर मग इथे कुठेतरी आर्थिक बजेट जे आहे ते तुमचं काय होत असतं, कोलमडतं. आणि मग मात्र खरंच ज्याच्यासाठी पैसा खर्च करण्याची गरज असते ती गरज पूर्ततेसाठी जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो किंवा आर्थिक बजेट तुमचं बसत नाही त्यावेळेला साहजिकच काय होत असतं, आपापसामध्ये वादविवाद होत असतात. आणि म्हणून हे सुद्धा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने किंवा आर्थिक गुंतवणूक कशी करणं गरजेचं आहे किंवा आपल्याला येणारा जो काही पैसा आहे त्या पैशाचा योग्य पद्धतीने वापर कसा केला गेला पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं म्हणजे आपण म्हणूया की डिसेंट्रलायझेशन करणं गरजेचं आहे की कुठे कुठे कशा टप्प्यामध्ये आपण त्याची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत याच्यासाठी सुद्धा लोकांना काय करावं लागतं, आपल्याला गाईडलाईन द्याव्या लागतात. म्हणजे आर्थिक समस्याच्या अनुषंगाने त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करावं लागतं. व्यक्तीचं शारीरिक अपंगत्वाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण जर काही विचार केला तर वेगवेगळ्या शारीरिक अपंग जे आहेत ते मग म्हणजे आपण म्हणूया की दृष्टीदोष असेल, श्रवणदोष वगैरे असेल किंवा वागदोष वगैरे असेल, असे अनेक काही अपंगत्वाचे वेगवेगळे पैलू जे आहेत. मग अशा दिव्यांग व्यक्तींना सुद्धा आपल्या पद्धतीने म्हणजे वावरत असताना त्याला काही सवयी लावणं गरजेचं आहे किंवा त्याच्या पद्धतीने त्याने इंडिपेंडंट होणं अतिशय गरजेचं आहे. कारण घरात जर त्या व्यक्तीचं कोणी करायला नसेल तर त्या व्यक्तीला स्वतःहून स्वतःचं कसं करता येईल यासाठी सुद्धा काय केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या शाळा आहेत, काही प्रशिक्षणं वगैरे जी आहेत, काही हॉस्टेल्स वगैरे सुद्धा आहेत की ज्या माध्यमातून या अपंग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वावर मात करण्याच्या अनुषंगाने सुद्धा काय केलं जातं, प्रबोधन केलं जातं. आणि त्या अनुषंगाने ती व्यक्ती स्वतःचा का होईना, स्वतःपुरता का होईना ती काय करू शकते आहे, पुढे सरसावू शकते आहे. अशा प्रकारचं मार्गदर्शन हे केलं जात असतं.
शिवाय भावनिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर कुठेतरी समायोजन साधण्याच्याही अनेक समस्या व्यक्तीला असतात. की बऱ्याच लोकांना काय असतं, चिंता, थोड्या छोट्या छोट्या गोष्टींची चिंता असते. काही जणांना कुतूहल खूप असतं. हे कुतूहल पण एक मोठी समस्या आहे. आणि मग ते कुतूहल आजमावून म्हणजे ते कुतूहलाच्या पाठीमागे पळत पळत ते आजमावण्याच्या किंवा ते समजून घेण्याच्या अनुषंगाने तो काय करत असतो, वेगवेगळ्या दिशेने वाहत असतो. पण त्याला एक स्पेसिफिक गाईडलाईन जर दिली की कुतूहल तुला आहे, परंतु ते कुतूहल शोधण्यासाठी सुद्धा काही मार्ग आहेत, तर ते मार्ग त्या व्यक्तीला देणं, म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत, या व्यक्ती ज्या आहेत त्या शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या पलीकडे ज्या व्यक्तीला असतात त्या समजून घेण्याच्या अनुषंगाने काय होत असतं, त्याला मदतीची काय असते, गरज ही असते. त्याच पद्धतीने सामाजिक संबंध असतील किंवा पती पत्नीतली वगैरे काही संबंध असतील तर ते सुद्धा बऱ्याच वेळेला दुरावत असतात. मग त्याच्यासाठी सुद्धा हीच कारणं असतात. आर्थिक कारणं असतात, सामाजिक कारणं असतात, भावनिक कारणं असतात, मानसिक कारणं असतात. भरपूर काही कारणं आहेत की त्या कारणांमुळे ह्या सगळ्या विवंचनेला व्यक्तीला सामोरं जावं लागतं. आणि मग त्याला त्या विवंचनेतून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने काय केलं जातं, मार्गदर्शन हे केलं जातं. म्हणजे असे वेगवेगळे जे 3 प्रकारचे जे मार्गदर्शन आहेत हे जनरली काय केले जातात, सर्वसाधारणतः वापरले जात असतात. त्याच पद्धतीने काय होत असतं की शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांमध्ये जमवून घेण्याच्या अनुषंगाने काही अडचणी येतात. आता आपण बऱ्याच वेळेला बघत असतो बघा, समवयस्क जी मुलं असतात ना त्यांच्यामध्ये जनरली पटत नाही. पण मात्र एक छोटा गटातला मुलगा असेल आणि एक मोठ्या गटातला मुलगा असेल, म्हणजे अगदी 2री-3रीतल्या मुलाला 4थी-5वीतला विद्यार्थी किंवा 5वी-6वीचा विद्यार्थी त्याचा मित्र असू शकतो. पण मात्र त्याच्या वयाचा मुलगा जो आहे किंवा मुलगी जी आहे ते त्याचे मित्र होऊ शकत नाही. कारण कुठेतरी आपापसामध्ये काय असतात, संबंध जे असतात ते संबंध तयार करण्यामध्ये कुठेतरी काय होत असतं, कमी पडत असतो. कारण वयही सारखं असतं, अपेक्षाही सारख्या असतात किंवा मनामधल्या भावना सुद्धा बऱ्यापैकी सारख्या असतात. येणारं वातावरण जे आहे ते सुद्धा त्यांना सारखंच असतं आणि त्याच्यातून एकमेकांमध्ये जुळवून घेण्यासाठी त्यांना कुठेतरी काय येत असते, अडचणी निर्माण होत असते. आणि म्हणून वैयक्तिकरित्या मार्गदर्शन जे आहे ते करण्याचं काम जे आहे ते काय केलं जातं, अशा पद्धतीने दिलं जातं की जेणेकरून व्यक्ती त्याच्यातून काय येऊ शकेल, बाहेर येऊ शकेल. किंवा विद्यार्थी असतील तर विद्यार्थी दशेमध्ये जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर निश्चितच भावी काळामध्ये तो चांगला एक नागरिक घडू शकेल किंवा उत्कृष्ट व्यक्ती म्हणून तो काय करू शकेल, समाजामध्ये जगू शकेल. अशा प्रकारचं मार्गदर्शन हे केलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन जे आहे त्याचे टप्पे आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा जो आपला एक शेवटचा जो टॉपिक आहे की विविध स्तरावर मार्गदर्शनाची जी काही भूमिका आहे. आता मार्गदर्शन करत असताना पुन्हा आता इथे आपण शालेय दृष्टिकोनातून थोडासा विचार केलेला आहे की ह्या शालेय दृष्टिकोनातून मग व्यक्तीपर्यंत आपण काय करू शकतोय, सहजासहजी पोहोचू शकतो आहे. तर पूर्व प्राथमिक स्तराच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर एक तर ते कुठेतरी घर सोडून शाळेकडे आलेले असतात. मग घरातलं वातावरण आणि शाळेचं वातावरण यामध्ये कुठेतरी काय असते, निश्चितच तफावत ही त्यांना जाणवत असते. घरामध्ये फक्त आपली छोटे जे काही आपली कुटुंब असतं त्या कुटुंबाच्या पलीकडे वेगळे सदस्य बघण्याची त्यांना सवय नसते. इथे मात्र काय असतो, एवढा मोठा मॉब असतो, एवढा मोठा वर्ग वगैरे असतो किंवा इतरही काही वर्गाचे विद्यार्थी जे आहेत ते त्यांना दिसत असतात. खूप गर्दी त्यांना दिसत असते आणि त्यामुळे त्यांना खूप काही अडचणींना जे आहे ते सामोरं जावं लागत असतं. आणि म्हणून प्री प्रायमरी लेव्हलला जे काही आहे तर विद्यार्थ्यांना एकूणच त्यांचं संवाद कौशल्य जे आहे, कारण ते बोलायला कुठेतरी लाजत असतात, घाबरत असतात किंवा पुढे ते सरसावत नाहीत किंवा काही विद्यार्थी जे आहे ते डोळे बंद करूनच बसतात, ते डोळे उघडून बघायला सुद्धा तयार नसतात. म्हणजे अशा प्रकारे एक समोरच्याशी संवाद साधण्याच्या अनुषंगाने त्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागत असतं. म्हणून त्यांचा संवाद कौशल्य विकसनाच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शनाची जी आहे ती गरज असते. आता ही छोटी छोटी मुलं असल्यामुळे होतं काय की वर्गामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या घेतल्या जातात त्या फक्त एका विद्यार्थ्यासाठी नुसत्याच नसतात, तर त्या संपूर्ण वर्गासाठी असतात. मग त्याच्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स तयार करावे लागतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी त्यांना डिव्हाइड करून द्याव्या लागत असतात. तर त्यावेळेला सुद्धा 4-5 विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल किंवा 2-3 विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल, 10 विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल, तर ह्या ग्रुपमध्ये कार्य करण्याच्या अनुषंगाने किंवा त्या ग्रुपमध्ये बसण्याच्या अनुषंगाने किंवा हे आपले सगळे मित्रपरिवार आहे हे त्यांना समजावून सांगण्याच्या अनुषंगाने त्यांना काय केलं जातं, मार्गदर्शन हे केलं जात असतं.
जातं. शिवाय त्यांना स्वतःचं काम स्वतः करण्यासाठी काय केलं जातं, प्रोत्साहित केलं जातं, की तुझी तुझी पाटी दप्तर तू उचल किंवा तुझं तुझं तू जे काही तू साहित्य नेलेलं आहे, शालेय साहित्य जे आहे ते व्यवस्थितशीर दप्तरामध्ये तू टाक. तुझी बसण्याची जागा जी आहे ती व्यवस्थितशीर कर. तुला जी पट्टी दिलेली आहे किंवा चटई जी दिलेली आहे किंवा बेंच जो तुला बसायला दिलेला आहे, तर त्याच्या आजूबाजूला काही घाण वगैरे आहे का, किंवा तू त्या बेंचवर व्यवस्थित बसण्याच्या अनुषंगाने सुद्धा त्याला काय केलं जातं, प्रोत्साहित केलं जातं. म्हणजे एकूणच स्वतःचं काम जे आहे ते स्वतः करण्यासाठी विद्यार्थ्याला काय केलं जातं, इथे प्रोत्साहन दिलं जातं. शिवाय एकमेकाला मदत करणं असेल किंवा एखाद्याची पेन्सिल जर नसेल तर त्याला पेन्सिल देणं असेल किंवा जे काही शैक्षणिक साहित्य असेल ते आपल्याकडे ॲडिशनल जर असेल तर ते देणं असेल. एखाद्या विद्यार्थ्याकडे पुस्तक नसेल तर निश्चितच त्या विद्यार्थ्याला ज्याच्याकडे पुस्तक आहे त्याच्या शेजारी बसवणं असेल आणि त्याच्या शेजारी बसल्यानंतर सुद्धा त्याला त्या पुस्तकामध्ये डोकावू देणं किंवा बघू देणं हे सुद्धा एक फार महत्त्वाचं असतं. नाही तर आपलीच वस्तू, माझं पुस्तक, माझं दप्तर, माझं सगळं काही सगळं माझंच असतं. कारण तो घरी तसा एकटाच असतो. फार म्हणजे कमी ठिकाणी 2 किंवा 3 भावंडं असतात. पण जनरली आपण जर बघितलं तर 70-80% एकटी मुलं असतात. त्याच्यामुळे त्यांना सगळं काही माझं स्वतःचं आहे अशी एक वेगळी भावना त्यांच्यामध्ये तयार होत असते आणि शेअरिंग करायला त्यांना कुठेतरी काय येत असते, अडचण येत असते. आणि मग हे सगळं काय जे आहे ते प्री प्रायमरी लेव्हलला शिकवलं जात असतं. शिवाय विषयाच्या अनुषंगाने मग त्याचं अंकगणित असेल, अक्षर ओळख वगैरे असेल, याची कुठेतरी संकल्पना म्हणजे कसं आहे, काढायचा असेल तर 2 राऊंड जे आहे, हाफ राऊंड जे आहे ते एकमेकाला जोडले, त्याला दांडी दिली, त्याला उभी रेषा दिली तर त्याचा काय तयार होतं, तयार होतो. किंवा शून्याला एक दांडी दिली किंवा गोल जर काढला आणि गोलला एक दांडी दिली तर तो 1 तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे त्याच्या कुठेतरी ज्या काही आहेत भाषिक असतील किंवा गणितीय जे आहे त्या संकल्पना ज्या आहेत त्या त्याला समजावून सांगण्याचा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून काय केला जात असतो, प्रयत्न हा केला जातो. शिवाय ह्या विद्यार्थ्यांना कामामध्ये गुंतवून ठेवण्याच्या अनुषंगाने किंवा त्या विषयाची रुची वाढण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी देण्याचा शिक्षक हा काय करत असतात, नेहमीच प्रयत्न करत असतात. आणि थोडा अट्रॅक्टिव्हनेस, मग बऱ्याच वेळेला काय होत असतं की एखाद्या विद्यार्थ्याने चांगलं काम दिलं तर टीचर जो आहे तो स्टार देत असतात. मग त्याचा विशिष्ट प्रकारचा कलर असतो. ॲक्टिव्हली काम केलेलं असेल तर त्या स्टारला चांगला कलर दिला जातो किंवा त्याला विशिष्ट प्रकारची चकाकीची टिकली वगैरे चमकवली जाते. म्हणजे जेणेकरून त्याच्या वहीवर तो स्टार दिसतो आणि त्याला त्याचा एक वेगळा आनंद दिसत असतो. किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वस्तू तयार करणं असेल किंवा त्या विद्यार्थ्याला ते एक छोट्या स्वरूपात गिफ्ट म्हणून देणं असेल की त्याने चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीकडे त्याला आकर्षित करून घेण्याच्या अनुषंगाने शिक्षक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. कधी राईम्स वेगळ्या पद्धतीने, कधी गाऊन, कधी नाचून किंवा कधी वेगवेगळ्या प्रकारची छोटीशी फिल्म वगैरे दाखवून किंवा समोर त्याचं दृश्य वगैरे दाखवून किंवा व्हिज्युअल काही क्लिप वगैरे दाखवून त्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीकडे काय केलं जातं, आकर्षित केलं जातं. म्हणजे हा सुद्धा काय आहे, मार्गदर्शनाची एक विशिष्ट प्रकारची तिथे भूमिका आहे. आता प्राथमिक स्तराचा जर विचार केला तर इथे सुद्धा विद्यार्थी जो आहे हा कुठेतरी नर्सरी KG नर्सरीकडून कुठेतरी तो प्राथमिक स्तरापर्यंत आलेला आहे. आणि निश्चितच त्याची भावना जी आहे म्हणजे इथे सुद्धा त्याचं शालेय जीवन आणि कौटुंबिक जीवन याच्यामध्ये कुठेतरी त्याला वेगळेपणा जाणवत असतो. किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला कसं सगळेजण सांभाळून घेत असतात, सगळे आपली वाहवा करत असतात, कौतुक करत असतात. आणि शाळेमध्ये सुद्धा बाईंनी फक्त माझ्याचकडे बघणं गरजेचं आहे, माझंच कौतुक करणं गरजेचं आहे, माझ्याशीच बोलणं गरजेचं आहे, अशी त्या विद्यार्थ्याची कुठेतरी काय असते, अपेक्षा असते. आणि मग ती अपेक्षा कुठेतरी पूर्ततेच्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्याला काय करावं लागतं, इथे मदतीची आवश्यकता असते. मग जर त्या शिक्षक त्याच्याशी त्या पद्धतीने वागले नाहीत किंवा त्याला कौटुंबिक वातावरणाची जी सवय झालेली असते ते जर त्याच्या शाळेमध्ये त्याला मिळालं नाही तर निश्चितच शिस्तीच्या काही समस्या निर्माण होतात, काही वर्तनाच्या समस्या निर्माण होतात. म्हणजे कुठेतरी बेशिस्तपणे वागण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपल्याकडे लक्ष कसं वेधलं जाईल या पद्धतीने काहीतरी तो कृती करत असतो. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी जे आहेत आपल्याकडेच फक्त इतरांचं लक्ष केंद्रीकरण करण्यासाठी अनेक कलाकृतींचा काय करत असतो, वापर हा करत असतो. आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांना काय केलं जातं, मार्गदर्शन हे केलं जातं.
किंवा जे काही ज्ञान तो घेत असतो, जे काही शिकत असतो, ते शिकत असताना त्याला अडचणी येतात. बऱ्याच वेळेला काही अक्षरं त्याला उच्चारता पण येत नाहीये किंवा ते अक्षरं समोरची फलकावर जी लिहिलेली आहेत ती त्याला दिसत नाहीये किंवा कुठेतरी जोड शब्द वगैरे आला की ती वाचण्यामध्ये त्याला कुठेतरी अडचण येते आहे किंवा एक अंक वगैरे असेल, द्विअंक वगैरे जे असेल, त्या अंकांची प्रक्रिया करत असताना सुद्धा त्याला काही अडचणींना सामोरं जावं लागत असतं. म्हणजे अशा ज्या काही म्हणजे शिकण्याच्या अनुषंगाने मग ते फक्त भाषा आणि गणितच असेल असं नाहीये. पण मात्र त्याला एखादं काही आपण म्हणूया की म्हणजे एखादी कृती दिलेली असेल किंवा एखादं काही काम त्याला दिलेलं असेल किंवा एखादी ॲक्टिव्हिटी त्याला सादर करायला दिलेली असेल किंवा बऱ्याच वेळेला शिक्षक वेगवेगळे प्रकारचे आहेत, कागदांचे वेगवेगळे प्रकार, होडी तयार करणं असेल किंवा कागदांची फुलं वगैरे तयार करणं असेल किंवा कागदांचा एखादा शोकेस वगैरे तयार करणं असेल किंवा एखादी छोटी पिशवी तयार करणं असेल, अशा काहीतरी कलाकृती वगैरे शिक्षक नेहमी शिकवत असतात. आणि ते शिकण्याच्या अनुषंगाने कागदाची घडी कशी घालावी किंवा त्याला कोणत्या कोणामध्ये ते द्यायचं आहे किंवा कशा पद्धतीने ते उलगडायचं आहे, ह्या अनेक समस्या त्या विद्यार्थ्याला असतात. आणि म्हणून त्या समस्या कमी करण्यासाठी सुद्धा प्राथमिक स्तरावर मार्गदर्शन हे केलं जात असतं. महत्त्वाचं म्हणजे इथे व्यक्तिमत्वाच्या विकासाकडे जास्त लक्ष दिलं जातं. कारण आपण म्हणतो की जेवढ्या लहान वयात आपण त्या व्यक्तींना किंवा त्या विद्यार्थ्याला जर चांगल्या प्रकारचे इनपुट्स जर दिले तर भावी काळामध्ये त्याचा चांगला हा फायदा हा व्यक्तीला होऊ शकतो आहे आणि चांगलं व्यक्तिमत्व घडण्यासाठी त्याला काय होत असते, एक दिशा मिळत असते. म्हणजे त्याचे काम जे काही छोटं छोटं ते काम करत असतो तर ते काम करण्यासाठी त्याला बक्षीसही द्या. बक्षीस म्हणजे खूप काही मोठं काही द्यायचं नाहीये. छोटं तुम्ही अगदी त्याला एक म्हणजे आपण स्मिथ जरी दिलं ते सुद्धा एक बक्षीस असतं. छोटीशी पेन्सिल वगैरे असेल ती सुद्धा आपण देऊ शकतो आहे किंवा सगळ्यांनी मिळून त्याचा टाळ्यांनी त्याला त्याचं अभिनंदन करायचं आहे, हे सुद्धा बक्षीस असू शकतं आहे. म्हणजे त्याच्या छोट्या छोट्या कृतींवर कुठेतरी आपण त्याला एक प्रोत्साहन दिलं की ऑटोमॅटिकली तो काय करत असतो, शिकत जात असतो. इथे मात्र जर जो चुकत असेल तर ते चुकीचं सुद्धा समर्थन न करता त्याला योग्य दिशेने कसं जायचं आहे याचं सुद्धा मार्गदर्शन देणं अतिशय गरजेचं आहे की जेणेकरून तो त्या चुकीतून सुद्धा काय करू शकेल, चांगल्या पद्धतीने शिकू शकेल. असं त्याला काय केलं जातं, व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने आपण काय करणं गरजेचं आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे. शिवाय सामाजिक कौशल्य जे आहे म्हणजे शाळेत असताना वेगवेगळ्या स्तरातून विद्यार्थी येत असतात, वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी तिथे येत असतात. मग सगळ्या विद्यार्थ्यांशी जुळवून घेण्याच्या अनुषंगाने, शिक्षकांशी सुद्धा जुळवून घेण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्याला तयार करावं लागतं. त्याच्यामध्ये तशा प्रकारची कौशल्य जी आहेत ती विकसित आपल्याला करावी लागतात. बोलायचं कसं आहे, वर्तणूक कशी करायची आहे किंवा वस्तूची देवघेव करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये सॉफ्टनेस कसं असणं गरजेचं आहे किंवा तुझा बोलण्याचा टोन जो आहे तो सुद्धा सुधारणं कसं गरजेचं आहे किंवा एकूणच एकमेकांना मदत करण्याची भावना जी आहे किंवा एकमेकाचं दुःख जे आहे ते समजून घेण्याची जी काही भावना आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या प्राथमिक स्तरावर ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट चांगल्या पद्धतीने करणं अतिशय गरजेचं असतं. शिवाय ज्या काही समस्या ज्या आहेत म्हणजे शिकण्याच्याच अनुषंगाने इतर ज्या काही समस्या आहेत म्हणजे अध्ययनाच्या काही समस्या आहेत किंवा एकूणच एखादी बाब शिक्षकाने काही विद्यार्थ्यांना 4-4 वेळेला सांगितलं तरी समजत नाही. काही विद्यार्थ्यांना एकदा सांगितलं की ऑटोमॅटिकली त्यांच्या लक्षात येतं, पण काही विद्यार्थ्यांना 4 वेळेला सांगूनही लक्षात येत नाही किंवा आत्ता सांगितलं आणि तुम्हाला कृती करून दाखव, थोड्या वेळात त्याचं लक्षात राहतं, पुन्हा त्याला थोड्या वेळाने विचारलं की तो विद्यार्थी पूर्णपणे ब्लँक झालेला असतो किंवा विसरलेला असतो. म्हणजे ही जी काही त्याची वृत्ती असते ती वृत्ती कुठेतरी त्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यावर कुठेतरी मात करण्याच्या अनुषंगाने किंवा त्या समस्येतून बाहेर येण्याच्या अनुषंगाने जे मार्गदर्शन आपण काय केलं जातं आणि एक विशिष्ट प्रकारची भूमिका जी आहे ती ही मार्गदर्शनाची असते. आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरचा जर आपण थोडासा विचार केला तर विषय निवड वगैरे येत असते. वेगवेगळ्या प्रकारचे वैकल्पिक विषय निवडत असताना त्यांना अडचणी येत असतात. काही शारीरिक मानसिक वगैरे, कारण कुठेतरी त्यांचं वय जे आहे ते वाढत जातं आहे, त्यांची शारीरिक रचना जी आहे ती बदलत जाते आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स त्यांचे डेव्हलप होत जातात आहे, अट्रॅक्शन वगैरे ह्या प्रकार जे आहेत त्यांच्यामध्ये येत असतं आहे, कुतूहल असतं एक, पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात किंवा आपण जर त्याला लहान मुलासारखं ट्रीट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कुठेतरी ते अपराधासारखं वाटत असतं. मी आता खूप मोठा झालेलो आहे, मला याची जाणीव आहे, योग्य अयोग्य मला हे सगळं कळतं आहे, अशी कुठेतरी त्याची भावना निर्माण झालेली असते आणि त्या पद्धतीने मान अपमान वगैरे ह्या सगळ्या ज्या काही बाबी असतात ह्या सगळ्या त्या विद्यार्थ्याला काय होत असतात कुठेतरी समजत असतात. कारण वयानुसार त्याची थोडीशी परिपक्वता जी आहे
ती थोडीशी कुठेतरी आपण डेव्हलप झालेली असते आणि त्यामुळे अनेक समस्या त्यांच्या असतात. त्यांच्या अपेक्षा ह्या वेगळ्या असतात. म्हणजे आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपलं शाळेचं वातावरण आणि आपण असा जरा ट्रँगलचा थोडासा जर विचार केला तर त्या विद्यार्थ्याच्या अपेक्षा पूर्तता करण्यासाठी कुठेतरी कुटुंब मागे पडत असतं किंवा कुठेतरी शाळेकडून सुद्धा त्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळालं नाही तर मात्र निश्चितच त्यांच्यामध्ये अनेक समस्या ज्या आहेत त्या निर्माण होत असतात आणि मग मानसिकदृष्ट्या असेल, भावनिकदृष्ट्या असेल, तो कुठेतरी काय होत असतो, मागे पडत असतो किंवा त्याला मनामध्ये एक विशिष्ट प्रकारची भावना त्याची निर्माण होत असते की मी कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीये किंवा माझं कोणी वाहवा करत नाहीये. अशा अनेक समस्या त्यांच्यामध्ये काय होत असतात, निर्माण होत असतात. पुन्हा शैक्षणिक समस्या तर आहेतच, वैयक्तिक काही गरजा वगैरे ज्या आहेत त्या पूर्तता करण्यासाठी सुद्धा त्यांना काय येत असतात, अनेक समस्या या येत असतात. शिवाय त्या विद्यार्थ्यांची आवड निवड जर आपण लक्षात घेतली, त्यांची अभिरुची जर आपण लक्षात घेतली, त्यांच्या योग्यतेचा जर आपण थोडा विचार केला तर त्या अनुषंगाने त्यांना तशी काही पार्श्वभूमी मिळाली नाही किंवा तसे त्यांना इनपुट्स जर मिळाले नाही तर मात्र मग ते विद्यार्थी काय होत असतात, विचलित होत असतात. आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो बघा, माझा मुलगा आहे ना की 4थी-5वी पर्यंत अगदी आउट ऑफ आउट अगदी 99% काही 100% पर्यंत त्याला मार्क मिळत होते. पण जसजसा तो आता 5वी-6वीला गेला ना तर त्याला त्याची मार्कांमध्ये कुठेतरी कमतरता दिसते आहे किंवा तो अगदी कमी पर्सेंटेजकडे यायला लागलेला आहे, त्याचे डाऊन पर्सेंटेज व्हायला लागलेले आहेत असं आपण साहजिक म्हणत असतो. हे का होत असतं की त्याच्या बुद्धीला जे काही पाहिजे आहे, त्याला जे काही खाद्य पाहिजे आहे किंवा त्याची ज्या बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने जर समोरच्याला कडून त्याला जर इनपुट मिळत नसेल तर निश्चितच त्याच्या त्या बुद्धीचा वापर तो इतर शक्तिप्रयोग करण्यासाठी काय करत असतो, वापरत असतो आणि मग जिथे खरोखर त्याने लक्ष देणं गरजेचं असतं तिथे तो लक्ष देऊ शकत नाही आणि त्यामुळे आपला मुलगा जो आहे किंवा समोरचा पाल्य जो आहे तो कुठेतरी काय पडत असतो, मागे पडत असतो की इथे काय आहे की त्याची आवड कुठेतरी जोपासली जात नाहीये किंवा त्याच्या पात्रतेचा विचार न करता अधिक क्षमतेचं त्याला काहीतरी आत्मसात करावं लागतं आहे, अशी कुठेतरी विसंगतता येते आहे आणि त्यामुळे काय होत असतं, अशा प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या निर्माण होत असतात. बऱ्याच वेळेला काय होत असतं की अभ्यासक्रम निवडत असताना सुद्धा मला ज्याच्यामध्ये आवड आहे, म्हणजे आता काही शाळांमध्ये किंवा काही महाविद्यालयांमध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल की स्पेसिफिक पर्यायी विषय दिलेले असतात, 10 पर्याय दिलेले असतात. त्यातून आपण म्हणत असतो की नाही मला हा विषय आवडतो, पण आपल्याला अगदी हळूच सांगितलं जातं की नाही या विषयाचे शिक्षक नाही, सदर महाविद्यालयात 10 पैकी फक्त हाच एक विषय किंवा हेच 2 विषय किंवा शाळेमध्ये सुद्धा हेच 2 विषय फक्त काय केले जातील, शिकवले जातील. इतर विषयांना शिक्षक नसल्यामुळे ते शिकवले जाणार नाहीत. म्हणजे नॅचरली काय होतं की मला ज्या शिक्षणक्रमाची आवड नाहीये, ज्या अभ्यासक्रमाची मला आवड नाहीये, तो अभ्यासक्रम वैकल्पिक असून सुद्धा नाहकच मला काय करावा लागतो, तो अभ्यासक्रम शिकावा लागतो. मग इथे कुठेतरी मनाची किंवा आपल्या एकूण क्षमतेची कुठेतरी ओढाताण होत असते आणि मग तो शिक्षणक्रम आपण नाईलाजास्तव एक शालेय प्रक्रिया काहीतरी करायची असते, आपल्याला गुणवत्तेचा विचार करायचा असतो किंवा गुणदान त्याच्या अनुषंगानेच केलं जातं आणि म्हणून नाईलाजास्तव आपण काय करत असतो, विषय हा निवडत असतो. म्हणजे अभ्यासक्रम निवड करत असताना नेमकं कोणत्या पद्धतीने केला जावा हे जरी खूप मोठं भाषण आपण ऐकत असतो, मोठमोठ्या व्यासपीठावर बोललं जात असतं, पण मात्र प्रत्यक्ष संस्थांची आपण परिस्थिती बघितली तर स्पेसिफिक फक्त त्यांच्याकडे जी लोक अवेलेबल असतील त्याचंच फक्त शिक्षणक्रम किंवा अभ्यासक्रम जो आहे तो दिला जातो आणि इथे सुद्धा विद्यार्थी तयारी करण्याच्या अनुषंगाने मागे पडत असतो. मग त्यावेळेला सुद्धा त्याला काही मार्गदर्शनाची आवश्यकता ही भासत असते. त्याच पद्धतीने घरातलं वातावरण, शाळेतलं वातावरण आणि एकूणच समाजाचं वातावरण ही जी वास्तविकता जी आहे ती त्या विद्यार्थ्याला त्याची वास्तविकतेची जाणीव निर्माण करून देणं अतिशय गरजेचं आहे. ती जर जाणीव नसेल तर मात्र विद्यार्थी हा कुठेतरी भरकटत जातो आणि योग्य पद्धतीने त्याचं संगोपन हे होत नाही. म्हणजे विसमायोजन तो करत असतो किंवा त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे मग वृत्ती त्याच्यामध्ये तयार होत असतात. मग बऱ्याच वेळेस अपराधीपणाची सुद्धा वृत्ती त्याच्यामध्ये होते, चोरी करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये तयार होते, अनेक वेगवेगळ्या विकृती त्याच्यामध्ये काय होत असतात, तयार होत असतात. त्याच पद्धतीने शालेय जे काही उपक्रम वगैरे असतात किंवा वेगवेगळ्या पुस्तकं असतील, तुमचे छंद वगैरे असतील, चांगल्या सवयी वगैरे ज्या आहेत त्या निर्माण करण्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काय केली जाते, शालेय स्तरावर मदत ही करणं अतिशय गरज असते. त्याच्यासाठी स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करणं महत्त्वाचं आहे किंवा विविध विषयांमध्ये प्रगती जर करायची असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ते करू शकता आहात, असं माहिती जी आहे
ती या वेगवेगळ्या स्तरावर जी आहे ती विद्यार्थ्यांना दिली जाते आणि एकूणच त्यांचं सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने काय केलं जातं, मार्गदर्शन हे वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका निभावत असतं. म्हणजे इथे मार्गदर्शन जे आहे एक समुपदेशक म्हणून असेल किंवा एक करिअर मास्टर म्हणून असेल किंवा एक शिक्षक म्हणून जे असेल ते काय करत असतं, भूमिका बजावत असतं की जेथे वैयक्तिक, भावनिक, सामाजिक वगैरे आहे किंवा शैक्षणिक जे आहे किंवा करिअरच्या वगैरे गरजा ज्या आहेत त्या काय करत असतं, पूर्णपणे करण्याचा प्रयत्न ते करत असतं. शिवाय मार्गदर्शन जे आहे ते एक विश्लेषक म्हणून सुद्धा भूमिका करत असतं की ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येते ती अडचण कशामुळे येते आहे तर ती अडचणीचं निदान तिथे केलं जातं. त्यानंतर तुम्हाला रेमेडियल काही टीचिंग किंवा काही उपचार वगैरे तिथे दिले जातात. ते उपचार दिल्यानंतर खरोखर ते उपचार लागू पडत आहेत की नाही, त्याच्यानुसार त्या व्यक्तीमध्ये बदल होतो आहे की नाही याचं इव्हॅल्युएशन सुद्धा केलं जातं. आणि इव्हॅल्युएशन केल्यानंतर जर अशा काही त्रुटी आपल्या लक्षात आल्या तर त्या त्रुटीवर मात करण्यासाठी पुन्हा आणखी रिसर्च करणं आपण म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गरजेचं सर्वेक्षण आपण म्हणतो, माहितीचं सर्वेक्षण जे आहे ते करून मग विद्यार्थ्याला प्रॉपर वेने जाण्यासाठी कुठेतरी गाईडलाईन देणं म्हणजे इथे मार्गदर्शन जे आहे एक विश्लेषकाची सुद्धा काय करत असतं, भूमिका ही आहे बजावत असतं. पुन्हा मदतनीस म्हणून सुद्धा भूमिका जी मार्गदर्शनाची जी आहे तर ती आहे की करिअर निवडण्यासाठी असेल, व्यवसाय निवडण्यासाठी असेल किंवा नवीन आव्हानं जी आहेत किंवा शिक्षणाने आपलं रोजगार जे आहे रोजगारामध्ये जी काय आपण बऱ्याच वेळा बघत असतो की आपण जे शिक्षण घेत असतो आणि प्रत्यक्षात आपलं जीवन जगत असताना आपल्या शिक्षणाचा आणि या रोजगार जे काही आपण मिळवत असतो किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी करत असतात तर ती नोकरी आणि तुम्ही घेतलेलं शिक्षण यामध्ये निश्चितच तुम्हाला काय दिसते, कुठेतरी विसंगतता दिसते आहे. कारण आपण घेतलेलं शिक्षण हे प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही खरोखर समाजामध्ये जीवन जगण्यासाठी उतरत असतात ना त्यावेळेला निश्चितच कुठेतरी साधर्म्याचा जो आहे तो त्याच्यामध्ये कुठेतरी विसंगती आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून याच्यातली दरी सुद्धा कमी करण्यासाठी काय केली जाते, मदत केली जाते. म्हणजे एक म्हणजे आपण म्हणूया मदतनीस म्हणून त्याची भूमिका असते. शिवाय मार्गदर्शन म्हणून एक प्रेरकाची सुद्धा भूमिका ते बजावत असतं की वेगवेगळ्या संकटांना तुम्ही सामोरं कसं जाल किंवा मनामध्ये जर वेगवेगळ्या शंका कुशंका असतील, वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळ असतील किंवा क्लिष्ट भावना मनामध्ये बऱ्याच वेळेस तयार होते किंवा मार्ग तुम्हाला सापडत नाहीये तर त्या काळात मदत करण्यासाठी शिवाय शैक्षणिक क्षमता आणि वैयक्तिक विकासाच्या अनुषंगाने सुद्धा पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या प्रकारचे मार्ग आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या विषयांची तुम्ही निवड करू शकता, ह्या सगळ्या बाबींना प्रोत्साहन देणं म्हणजे इथे प्रेरकाची सुद्धा भूमिका जी आहे ती मार्गदर्शन काय करत असतं, राबवत असतं. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकेत जे आहे हे मार्गदर्शन जे आहे हे विद्यार्थी आणि व्यक्तीला सखोलपणे काय करत असतं, देत असतं आणि पुढे जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त हे करत असतं. एक छोटासा संदेश आपण बघूया. गायडन्स इज नॉट अबाउट जजमेंट, इट्स सिम्पली अबाउट फॉलोइंग युअर इनर प्रॉम्प्ट. म्हणजे काय की मार्गदर्शन जे आहे हे फक्त विशिष्ट प्रकारचे निर्णय घेण्यासाठीच उपयुक्त आहे असं नाहीये, पण मात्र आपण आपलं ज्या काही आतल्या सूचना ज्या असतात म्हणजे अंतर्गत जे काही तुम्हाला मनाला जे काही वाटत असतं त्याला अनुसरून काहीतरी नवीन करण्याच्या अनुषंगाने किंवा त्या पद्धतीने पुढे जाण्याच्या अनुषंगाने आपण स्वतः मार्गक्रमण कसं करणं गरजेचं आहे. कारण मार्गदर्शनाचा जर आपण थोडासा भाग विचारात जर घेतला तर एक छोटासा आपल्याला आधार सुद्धा जो आहे तो पुढे जाण्यासाठी सुद्धा कसा मार्गदर्शक ठरू शकतो आहे किंवा त्या पद्धतीने तुम्हाला त्याची गरज जी आहे ती गरज सुद्धा पूर्तता कशा पद्धतीने करता येते आहे, या सगळ्या बाबींचं जे काही आहे दर्शन जे आहे हे मार्गदर्शनाच्या अनुषंगाने होत असतं. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार किंवा भूमिका ज्या आहेत या मार्गदर्शनाच्या आहेत हे आत्तापर्यंत आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. अशा रीतीने आजच्या भागात आपण मार्गदर्शनाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, मग औपचारिक असेल, अनौपचारिक असेल, वैयक्तिक मार्गदर्शन असेल, गट मार्गदर्शन असेल, शैक्षणिक मार्गदर्शन असेल किंवा व्यावसायिक पद्धतीचं मार्गदर्शन असेल, असे वेगवेगळे प्रकारे जे आहेत मार्गदर्शनाचा जो काही आपण थोडासा भाग बघण्याचा जो प्रयत्न केलेला आहे की कोणकोणत्या प्रकारे मार्गदर्शन हे केलं जात असतं आणि समस्या ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने ते मार्गदर्शनाचा प्रकार जो आहे
त्याचा अवलंब हा केला जातो आणि त्या अनुषंगाने त्याच्या भूमिकासुद्धा काय होत असतात, कशा बदलत जात असतात. एक मदतनीस असेल किंवा एक प्रेरक म्हणून असेल, विश्लेषक म्हणून असेल, संघटक म्हणून असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ज्या आहेत ते मार्गदर्शन कशा पद्धतीने आपल्या पुढे सादर होत असतं किंवा कोणकोणत्या भूमिकेतून मार्गदर्शन जे आहे दिलं जात असतं, की हेतू हाच असतो की विद्यार्थी असेल, व्यक्ती असेल, तर तो त्या समस्येतून बाहेर जाणं आणि योग्य पद्धतीने त्याचं ध्येय गाठण्यासाठी तो प्रवृत्त होणं, हाच एक काय असतो महत्त्वाचा भाग हा इथे असतो. म्हणजे आत्तापर्यंत आपलं हे जे तिसरे युनिट जे आहे, हे तिसऱ्या युनिटमध्ये आपण मार्गदर्शनाची संकल्पना असेल किंवा मार्गदर्शनाचं स्वरूप असेल, त्याची तत्त्व असतील, कार्य असतील, प्रकार असतील, त्याच्या भूमिका ज्या आहेत, ह्या एकूणच आपण काय केलेलं आहे, बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या भागातून आपण त्याचं विवेचन आपण केलेलं आहे आणि पुढील भागात आपण पुढच्या युनिटसह आपण नवीन विषयासह भेटणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.